सेवाकाळ पूर्ण करून महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या निवडक कर्मचाऱ्यांची प्रशासनाला आवश्यकता असल्याने संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमानुसार निश्चित मानधनावर महानगरपालिकेच्या तात्पुरत्या सेवेत घेण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे। आजच्या बैठकीत ट्रेसर पदावरून सेवानिवृत्त झालेले कैलास सूर्यभान नळे यांची स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्त लेखनासह इतर बैठका आणि विभागाच्या कामकाजासाठी महानगरपालिका सचिव विभागात तात्पुरती नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। त्याचप्रमाणे महापौर विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेले सोमनाथ सदाशिव चोबे आणि प्रशांत प्रभाकर शहापूरकर यांना 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या सेवेत घेण्याच्या प्रस्तावालाही कायदेशीर अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय झोन क्रमांक 1 मधून सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक आयुक्त संजय सरळकर यांना अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवणाऱ्या पाडकाम विभागासाठी यापूर्वी 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या सेवेत घेण्यात आलं होतं। मात्र त्यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपला आहे। दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन विकास आराखड्यानुसार कॅम्ब्रिज चौक ते मुकुंदवाडी दरम्यानच्या 60 मीटर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या इमारती हटवण्याची पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे। यासोबतच शहरातील इतर अनेक ठिकाणी ही पाडकामाच्या कारवाया करणे आवश्यक असून पाडकाम विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कामाची गरज लक्षात घेऊन संजय सरळकर यांच्या तात्पुरत्या नियुक्तीला दुसऱ्यांदा आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी मंजुरी दिली आहे।